तुमचा आयडी ओपन करायचा आहे. आयडी ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी तुमच्या आयडीवर हे चित्र दिसणार आहे. आलंय का? आय एम इन. तर या चित्रावर क्लिक करायचे तुम्ही, तरच तुम्ही या प्रोग्राम मध्ये इन होतात. अदरवाईज तुम्ही इन होणार नाही. बर, असं इन केलं म्हणजे झालं नाही. असं इन केलं म्हणजे झालं नाही. ते कधी कन्फर्म होणार की तुम्ही क्वालिफाय म्हणजे हे इन झालेला आहात? ज्यावेळेस तुमच्या ते क्लिक केल्यानंतर हे पेज येईल ना, तेव्हा समजायचं तुम्ही इन झालेला आहात. हर्बल यू हॅव कम्प्लीटेड द फर्स्ट स्टेप, यू आर कमिटेड. म्हणजे आता तुम्ही कमिट झालेला आहात. इन आय एम इन म्हणजे हर्बल लाईफ प्रीमियर लीग मध्ये तुमची एंट्री झालेली आहे. तोपर्यंत तुमची एंट्री झालेली नाही. बऱ्याचशा लोकांना हेच माहित नाही की मी क्वालिफिकेशन करतोय, पण त्याच्यासाठी मला ही स्टेप करणं महत्वाचं आहे. ओके, येस. हे दोन पेज ज्यावेळेस तुमच्या आयडीवर येतात, दिसतात, त्यावेळेस समजायचं यू आर इलिजिबल फॉर हर्बल लाईफ प्रीमियर लीग. तुम्ही रनिंग मध्ये पण दुसरा मोबाईल घेऊन करून पाहू शकता मी ज्या स्टेप सांगतोय त्या. ओके, आता त्यांचा क्रायटेरिया असा आहे की 10 असोसिएट बनवायचे, 2 नवीन सुपरवायझर बनवायचे. नवीनचा अर्थ पण सांगणार आहे मी तुम्हाला, 10 असोसिएटचा अर्थ पण सांगणार आहे. तुम्ही आय एम इन वर क्लिक केलं, तुम्ही आता फर्स्ट स्टेप कंप्लीट केल्याचं पेज तुमच्यावर ओपन झालंय, म्हणजे यू आर कन्फर्म, आता तुम्ही इन झालेला आहात. आता 10 नवीन असोसिएट तुम्ही बनवायचे, म्हणजे ज्यांचे स्पॉन्सर्ड तुम्ही स्वतः असावेत. तुमच्या फर्स्ट लाईनने तयार केलेले नव्हे, तुम्ही त्यांना स्पॉन्सर्ड असावेत, तुम्ही त्यांचे स्पॉन्सर. मग 10 नवीन असोसिएट बनवायचे, पण जर ते नवीनच पाहिजेत 1 जानेवारी नंतर असं नाही. त्याचा क्वालिफिकेशन पिरियड एकदा लिहून घ्या म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 क्वालिफिकेशन पिरियड. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024. ऍक्च्युअली बघा ना, कंपनीने किती छान आपल्याला संदेश दिलाय. कंपनीने प्रोग्राम लॉन्च केलाय मार्च मध्ये आपल्यासाठी. मार्च पर्यंत आपल्याला माहिती नव्हतं. लिस्बन मध्ये जे आपले लीडर्स गेले होते त्यांना आधी एक्सप्लेन केला, त्याच्यानंतर एरिकोरी सरांचं ट्रेनिंग झालं. तो काळ होता, तो दिवस होता मार्च महिन्याचा. पण क्वालिफिकेशन पिरियड आहे 1 जानेवारी 2024. म्हणजे काही लोकांचे आधीच काही असोसिएट 1 फेब्रुवारीला 1 मार्चला काही सुपरवायझर फर्स्ट लाईनचे तयार झालेले असतील, तर तो त्यांना जास्त मिळालेला ऍडव्हान्टेज किंवा बोनस एक्स्ट्रा बेनिफिट मिळाले असं समजून घ्यायचं. ओके, तो हा आहे 12 महिन्यांचा तुमचा क्वालिफिकेशन पिरियड. मग आता 10 असोसिएट बनवायचे, तुम्ही त्यांचे स्पॉन्सर्ड असावेत. कसे? जर त्या असोसिएटने, तो असोसिएट कधी बनलेला पाहिजे? 1 जानेवारी 2024 नंतर. म्हणजे 1 जानेवारीला जर बनलेला असेल तरी पण चालेल. असोसिएट झाल्यानंतर त्या आयडीवर 250 पर्सनल व्हॉल्यूम पहिल्या 2 महिन्यात व्हायला पाहिजेत. म्हणजे ज्या महिन्यात तुम्ही असोसिएट बनवलं तो प्लस लगेच कॉन्झिक्युटिव्ह दुसरा, लगेच पुढचा, लगतचा. समजा आज तारीख आहे 28 जून. 28 जूनला तुम्ही एखाद्या कस्टमरला, प्रेफर्ड कस्टमरला असोसिएट बनवलं. हे बनल्यानंतर या महिन्यात आणि पुढचा 31 जुलै 2024 या कालावधीपर्यंत तुम्ही त्याच्या आयडीवर पर्सनल व्हॉल्यूम 250 व्हायला हवेत, करून घ्यायचे. म्हणजे तो तुमचा एक असोसिएट तुमच्या हर्बल लाईफ प्रीमियर लीगच्या 10 असोसिएट पैकी 1 गणला जाईल, 1 पकडला जाईल. आता असोसिएट करण्याच्या आधी त्या पर्सनल व्हॉल्यूम किती असेल पीसीचे ते काउंट केले जाणार नाहीत, ते कन्सिडर केले जाणार नाहीत. असोसिएट झाल्यानंतरच. समजा तुमचा एखादा प्रेफर्ड कस्टमर 2022 चा आहे, एखादा 2023 चा आहे, एखादा 2016 चा आहे, 17 चा आहे, 18 चा आहे, 19 चा आहे, 20 चा आहे, नो प्रॉब्लेम. तो प्रेफर्ड कस्टमर कधीचा आहे असू द्या, असोसिएट कन्व्हर्जन त्याची प्रोसेस 1 जानेवारी 2024 नंतर झालेली असावी. तो आधीचा पीसी असला तरी चालेल, पण त्याला अट एक आहे, तो पीसी टू असोसिएट आणि परत असोसिएट टू पीसी झालेला नसावा. बऱ्याच वेळा आपण करतो, असोसिएटला पीसी मध्ये कन्वर्ट करतो, बरेच लोक करतात. ते का करतात ते त्याचा प्रश्न आहे, पण तशा पद्धतीचा असोसिएट नको. तो पहिल्यांदाच असोसिएट झालेला असावा, पहिल्यांदाच. भले तो पीसी कधीचाही असला तरी चालेल. ओके,
तुमच्या शंकानंतर मी त्या शंकेना पण मी उत्तर देईल जर कोणाला काही लक्षात आलं नाही तर. तो फक्त पीसी कधीचा असू द्या, असोसिएट 1 जानेवारी 2024 नंतरचा असावा. असोसिएट नंतर त्याच्या आयडी वर 250 व्हॉल्यूमची ऑर्डर असावी, भले पर्सनल व्हॉल्यूम असावेत, मग ते पर्सनल परचेस असावेत किंवा पर्सनल फर्स्ट लाईन प्रेफर्ड कस्टमर मार्फत आलेले असावेत, ते पण चालतात. समजा मी असोसिएट झालोय आणि माझे 3 प्रेफर्ड कस्टमर मी लगेच बनवले आणि त्यांच्याकडून 150-200 सगळे मिळून व्हॉल्यूम पॉइंट बनले, नो प्रॉब्लेम. तुमचा पर्सनल परचेस 0 व्हॉल्यूम असेल आणि तुम्ही तुमच्या फर्स्ट लाईन प्रेफर्ड कस्टमर कडून 250 केले तरी पण ते कन्सिडर केले जातात, नो प्रॉब्लेम. तुम्हीच पर्सनल परचेस करावेत असं काही नाही, किंवा वन टाइम तुम्ही स्वतः 250 व्हॉल्यूम पॉइंट पर्सनल परचेस केले तरी पण तो आयडी हर्बलाइफ प्रीमियर लीग साठी क्वालिफाय म्हणजे कन्सिडर केला जाईल त्या सुपरवायझरचा किंवा त्याच्या स्पॉन्सरचा. ओके, म्हणजे उदाहरण सांगतो मी थोडं सविस्तर. मी सुपरवायझर आहे, माझ्या फर्स्ट लाईनला आदरणीय राम कदम सर प्रेफर्ड कस्टमर आहेत, त्यांना मी असोसिएट बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी 250 व्हॉल्यूम पॉइंट स्वतः परचेस केले, ते मला कन्सिडर झाले, म्हणजे तो एक आयडी माझ्या 10 पैकी कन्सिडर झाला. आता दुसरे उदाहरणार्थ, मी सुपरवायझर आहे, मी दुसरा आयडी दीपक दहेकर सरांचा प्रेफर्ड कस्टमर टू असोसिएट कन्वर्ट केला आणि दीपक दहेकर सरांनी काय केलं, 5 नवीन लोक प्रेफर्ड कस्टमर म्हणून डाउनलाईनला जॉईन केले आणि त्यांच्याकडून 50-50 व्हॉल्यूम पॉइंटची ऑर्डर करून घेतली, त्यांचे 250 व्हॉल्यूम पॉइंट झाले, ते पण माझे सेकंड HPL क्वालिफाय साठी सेकंड माझे असोसिएट कन्सिडर केले जाणार, भले त्यांनी पर्सनल परचेस 0 असेल तरी, नो प्रॉब्लेम. फक्त फर्स्ट लाईन प्रेफर्ड कस्टमरचा आयडी तो त्याच्यातून मिळालेले व्हॉल्यूम कन्सिडर केले जाणार. ओके, असे 10 आयडी तुम्हाला बनवायचे आहेत, फक्त 10, अजिबात अवघड नाही. मी काय केलं सांगू, म्हटलं आता 10 नवीन तर लगेच तयार होतील का नाही माहित नाही, केले तयार 6, पण 4 राहिले होते. मग 4 साठी काय केलं, जुने बघितले, कोण झोपलेला आहे स्लीपिंग मोड मध्ये, कोण फ्युल घेऊन रिझल्ट घेऊन बंद झाले प्रेफर्ड कस्टमर, त्यांना जरा रिमाइंड केलं, काही गोष्टी समजून सांगितल्या, सिस्टम मध्ये आणले, लगेच 250 व्हॉल्यूम पॉइंटची ऑर्डर झाली आणि माझे 10 लोक झाले. म्हणजे जुने पण चालतात, फक्त कन्वर्ट 1 जानेवारी 2024 नंतर करावे. आता असे झाले 10, तुमचे झाले 10 फर्स्ट लाईन तयार. आता सुपरवायझर कसे कन्सिडर केले जाणार तेच सांगतो मी. सुपरवायझर या 10 पैकीच असावेत असं काही नाही. समजा तुम्ही एखाद्या कस्टमरला प्रेफर्ड कस्टमरला असोसिएट बनवले, डिसेंबर 2023, ऑक्टोबर 2023, नोव्हेंबर 2023 पर्यंत तो 42% पर्यंत पोहोचलाय आणि 1 फेब्रुवारीला तो व्यक्ती सुपरवायझर झालाय तुमच्या फर्स्ट लाईनचा, तरी पण कन्सिडर केला जाणार, जुना कधीच आहे असू द्या, फक्त तो व्यक्ती सुपरवायझर या क्वालिफिकेशन पिरियड मध्ये झालेला असावा. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या व्यक्तीचे 4000 व्हॉल्यूम पॉइंट 31 डिसेंबर 2023 ला झालेत तो कन्सिडर केला जाणार नाही. म्हणजे जो फुल्ली क्वालिफाईड 1 जानेवारीला आहे तो नाही पकडला जाणार. क्वालिफाईंग 1 जानेवारीला चालेल, क्वालिफाईंग सुपरवायझर, बट फुल्ली क्वालिफाईड सुपरवायझर जर 1 जानेवारी 2024 चा असेल तर तो कन्सिडर केला जाणार नाही, कारण तो 31 डिसेंबरला पूर्ण 4000 करून 1 जानेवारीला सुपरवायझर झालाय. तसा नाही चालणार. 1 जानेवारी नंतर 4000 व्हॉल्यूम पॉइंट कंप्लीट करून जो व्यक्ती सुपरवायझर झालाय तोच तुमच्या फर्स्ट लाईनचा कन्सिडर केला जाईल. ओके, आता दुसरी पद्धत बनवायची सांगतो तुम्हाला. दुसरी एक गुड न्यूज कंपनीने दिलेली आहे, छान. जर एखादा तुमचा फर्स्ट लाईनचा सुपरवायझर आहे आणि त्याने रिक्वालिफिकेशन केलेलं नाही, तो परत 42% वर जातो ना, रिक्वालिफिकेशन जर नाही केलं तर, राईट ना? ओके, तो 42 वर जातो. तो पण जर तुम्ही परत त्याला सुपरवायझर बनवला, तो पण फर्स्ट लाईनचा असेल तो पण कन्सिडर केला जाईल. म्हणजे तो रिक्वालिफाईड न केल्यामुळं क्वालिफाईड प्रोड्युसर बनलाय आणि आता
4,000 तर करणं शक्य नाही, मग तो 1,000-2,000 करून तो रिक्वालिफाय होऊ शकतो. अशा व्यक्तीला पण तुम्ही परत क्वालिफाय करून सुपरवायझर बनवू शकता. तो पण कन्सिडर केला जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पण तो कधी पाहिजे? 1 जानेवारीच्या नंतर क्वालिफाईंग आणि 1 फेब्रुवारीला फुल्ली क्वालिफाईड. मग तो कधीपर्यंत करायची त्याची मुदत आहे? 31 डिसेंबर 2024. म्हणजे 1 जानेवारी 2025 ला जो फुल्ली क्वालिफाईड होणार आहे तो पण पकडला जाईल. कारण आपली मुदत आहे 31 डिसेंबर 2024. असे तुम्हाला फक्त 2 बनवायचे, फक्त 2 आणि 10 असोसिएट आयडी. जर तुम्ही 2 सुपरवायझर बनवले, 10 असोसिएट आयडी बनवले, तर यू विल बी क्वालिफाईड फॉर हर्बल लाईफ प्रीमियर लीग. आता बघा, सुपरवायझरचं लक्षात घ्या, त्या 10 पैकीच असावेत असं नाही, पण 10+2 आपल्याला लक्षात ठेवायचे. 10+2. समजा तुम्ही 10 असोसिएट बनवले आणि त्यातले 2 सुपरवायझर झाले, मग किती राहिले तुमचे? 8+2 झाले ना. आपला क्रायटेरिया काय आहे? 10+2. 10+2 म्हणजे तुमचे 10 असोसिएट असायला हवेत, 2 सुपरवायझर असायला हवेत. ज्यावेळेस तुमचे 10+2 होणार त्यावेळेस तुम्ही 100% HPL क्वालिफायर असणार. आणि HPL जर तुम्ही क्वालिफाय केलं तर काय होऊ शकतं याचा एक व्हिडिओ आहे, तो एकदा आपण प्ले करू आणि नंतर मग थोडंसं बाकीचं मी तुम्हाला बोलणार आहे. कांतीलाल पवार सर आहेत का? व्हिडिओ प्ले करा, हँड रेज करा. गोष्ट आहेत ना? ओके. बहुतेक सरांना नेटवर्क इश्यू आहे, हरकत नाही, चेक करतो 1 मिनिट. जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा.
हे का दाखवलं सांगतो तुम्हाला. संपूर्ण भारतामधून फक्त 43 आयडी एक्स्ट्रा वॅगन्झाच्या दिवसापर्यंत क्वालिफाय होते. फक्त 43 आयडी. आणि थँक्यू माय कोच अँड माय ऑल लीडर्स, त्यांच्या गायडन्समुळे मी हे करू शकलो आम्ही. पण ते 43 आयडी क्वालिफाय होते याचं कौतुक वाटलं नाही. ज्यावेळेस स्टेजवर जायला मिळालं तिथं पाहिली व्हीआयपी सीटिंग, आणि व्हीआयपी मध्ये व्हीआयपी होतं, त्याला पूर्ण बॅरिगेड्स लावलेले होते आणि त्याच्यामध्ये सीटिंग होतं. खूप छान वाटलं आणि इट वॉज सरप्राईज फॉर मी. ते सरप्राईज होतं आमच्यासाठी. कसं माहितीये, माहित होतं व्हीआयपी सिटिंग आहे, पण शेवटच्या दिवसापर्यंत काहीच कुठूनच काही माहित नाही. आयडीवर व्हीआयपी दिसत नव्हतं, काही नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी एंट्री केली आम्ही दिल्लीला, आणि सकाळी इव्हेंटच्या दिवशी पहिल्या दिवशी गेलो, मिलेनियम टीमच्या गेटमध्ये त्या एंट्री गेटला गेलो आणि हे केलं, त्यांनी स्कॅन केलं. मी गेलो, मॅडम आधीच आत गेलेल्या होत्या. मी आत गेलो ना, मॅडमच्या गळ्यात ते व्हीआयपीचा बेल्ट वगैरे पाहिला. मी म्हटलं काय आहे, म्हणजे आपण व्हीआयपी आहेत. त्यांनी सांगितलं यू आर HPL क्वालिफायर्स. आणि मग तुम्हाला कसं काय दिलं नाही. मी परत गेलो तर माझ्या आयडीवर ते जनरेट झालं नव्हतं. त्याच्यानंतर मी व्हॉट्सअप चेक केलं तर आदल्या दिवशी कॉर्पोरेटचा व्हॉट्सअप मेसेज होता की गो टू द व्हीआयपी गेट अँड टेक युअर व्हीआयपी बेल्ट अँड यू आर व्हीआयपी HPL क्वालिफायर. हे त्या दिवशी माझ्या लक्षात आलं. म्हणजे मी केलं होतं क्वालिफाय, पण त्याला इतकं चांगलं छान त्याचं कौतुक होईल वाटलं नव्हतं. पण मी काय सांगतोय, फळ त्याचं मिळालं. त्याचं कारण असं आहे, ज्या दिवशी HPL प्रीमियर लीग लॉन्च केलं, इरिकोरी सरांचं ट्रेनिंग झालं, त्यावेळेस 27 पानाची एक PDF आपल्या आयडीवर होती. ती कलर PDF मी काढून घेतली होती. त्याचा स्टडी केला होता. काय हे नेमकं नवीन तर सांगितलं इरिकोरे. त्यांचे काही युट्यूबला व्हिडिओ पाहिले होते आणि म्हटलं त्यांनी काय लॉन्च केलंय बघूयात. ते बघितलं मी, म्हटलं अरे यार हे तर आपण सर्च करू शकतो असं मला वाटलं आणि मी ते क्वालिफाय करून टाकलं. पण त्याच्यासाठी थोडा अभ्यास केला होता, पाहिलं होतं आयडीवर काय नाही. आपण काय करतो, व्हॉल्युम्स करतो, पण आयडीवर काय आहे, काय दिलं हे कधीच पाहत नाही. आणि म्हणून खूप साऱ्या लोकांना सहज शक्य होतं, पण ते क्वालिफाय करू शकले नाही. तर आता थोडंसं पाहत चला. आता मला हे सांगायचंय की तुम्ही समजा तुमचे किती कस्टमर झालेत, असोसिएट 10 पैकी किती सुपरवायझर झालेत, हे पण तुम्हाला पाहता आलं पाहिजे. ती पण सोय कंपनीने करून दिलेली आहे. ती कशी पाहायची ते मी सांगतो. प्रोसेस लिहून घ्या स्लाइडच्या मार्फत. ओके, आता ही प्रोसेस झाल्यानंतर पुढे जस्ट मिनिट मी जरा शेअर करतो स्लाइड. ही झाली होती तुमची स्टेप. आता यानंतर तुम्हाला जायचंय तुमच्या आयडीवर आणि आपण त्या 3 रेषांवर जातो ना आपल्याला शॉप करण्यासाठी, बिजवर पाहण्यासाठी. तर तिथे जायचंय. तिथे गेल्यानंतर हे पेज ओपन होणार. म्हणजे तुम्ही किती क्वालिफाय केलंय, अर्ध झालंय का, 2 झालेत का, 3 झालेत का, 1 झालंय का, काहीच नाही झालं का, 10चे 10 झालेत का, क्वालिफिकेशन कम्प्लीट झालंय का नाही, हे पाहण्यासाठी आपल्याला जायचंय. हे पेज आलं, मग आपल्याला जायचंय इव्हेंट अँड प्रमोशन मध्ये. त्या इव्हेंट अँड प्रमोशनला तुम्ही क्लिक करायचे. इव्हेंट अँड प्रमोशनला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज हे ओपन होणार. हे बघा, हे कॉर्पोरेट इव्हेंट, इंडिपेंडेंट डिस्ट्रीब्युटर, मॅनेज माय इव्हेंट्स, ट्रॅक युअर प्रोग्रेस, परचेस तिकीट. आता कुठे जायचंय, ट्रॅक युअर प्रोग्रेस मध्ये जायचं. ट्रॅक युअर प्रोग्रेस लिहून घ्या किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने लक्षात राहिलं तर उत्तम. ट्रॅक युअर प्रोग्रेसला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. हे तिथे असेल माय इव्हेंट क्वालिफिकेशन्स. तर त्याला क्लिक नाही करायचं. त्याच्या खाली जे आहे माय प्रमोशन्स क्वालिफिकेशन्स, हे बघा इथं दिसतंय ना कर्सर माझं, त्याला क्लिक करायचं. माय प्रमोशन्स अँड क्वालिफिकेशन्स त्याला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल तुमचं. हे बघा, माय इव्हेंट अँड क्वालिफिकेशन वरती ग्रीन पट्टी आली. माय प्रमोशन्स अँड क्वालिफिकेशनला हायलाइट केलंय ते. आणि ते आल्यानंतर इथे आहे हर्बल लाईफ प्रीमियर लीग. ओके, त्या हर्बल लाईफ प्रीमियर लीग नावाला तुम्ही क्लिक करायचं. हर्बल लाईफ प्रीमियर लीग नावाला क्लिक केल्यानंतर मग पुढे असं येणार. हे पेज ओपन होणार आणि तिथे दिले बघा ट्रॅक युअर प्रोग्रेस टुवर्ड्स क्वालिफाईंग फॉर द हर्बल लाईफ प्रीमियर लीग.
मग आता इथं कसं ओळखायचं ते सांगतो तुम्हाला. 2 कलरने शो केलेला आहे. पिंक कलर जो आहे तो सुपरवायझर रिप्रेझेंट करतो आणि ग्रीन कलर जो आहे तो तुमचे असोसिएट रिप्रेझेंट करतो. आता हे ज्या व्यक्तीचा स्क्रीनशॉट मला आलेला आहे, म्हणजे ते मी चेक केलं होतं त्यांचं, माझ्या स्ट्रीमचे आहेत, त्या दिवशी ते 2 सुपरवायझर त्यांचे पूर्ण झाले होते बघा. म्हणजे जे पिंक त्यांनी सेमी सर्कल दिले अर्धवर्तुळ ते पूर्ण दाखवले, आणि सॉरी पिंक हा, आणि ग्रीन जे दिलंय ते 10 असोसिएटचं, तिथं एक टप्पा कमी, म्हणजे एक सुपरवायझर व्हायचा बाकी. 9 न्यू डीएस म्हणजे 9 डाऊनलाईन असोसिएट तुमचे झालेत आणि 2 न्यू सुपरवायझर झालेत. हे कसं ओळखायचं? खाली त्याच्या दिलेलं आहे बघा, हे दिसतंय युअर टार्गेट, इकडे दिलंय 2 न्यू सुपरवायझर्स राईट साइडला, त्याच्या खाली लिहिलंय अचिव्ड, म्हणजे तुमचे 2 सुपरवायझर जे तुम्हाला बनवायचे ते अचीव्ह झालेत. नो प्रॉब्लेम. आता लक्ष कशावर द्यायचंय? डाऊनलाईनच्या 10 असोसिएटवर. 10 पैकी त्यांचे 9 झालेले आहेत, इथं 9 झालेले आहेत, एकच बाकी. पण दाखवलंय कसं कॉर्पोरेटने? 10 न्यू डाऊनलाईन असोसिएट इन प्रोग्रेस, इन प्रोग्रेस, आणि इकडे काय दिलंय? अचीव्ह, म्हणजे केलंय. इकडे जर तुम्ही अचीव्ह केलं तर तिथं पण अचीव्ह येणार 10 झाल्यानंतर, इन प्रोग्रेस. आता हे झालं म्हणजे तुमच्या लक्षात येणार की माझे 9 झालेत आणि एक बाकी, 2 सुपरवायझर झालेत. पण मग कोणते झाले? डाऊनलाईनचे असोसिएट कोण झाले? कोण सुपरवायझर माझे झाले? सुपरवायझर आपल्या लक्षात राहतात, पण असोसिएट कोण कंप्लीट केले 250 व्हॉल्यूम पॉईंट, ते शोधण्यासाठी तुम्हाला इथं एक दिले बघा, शो कॉन्ट्रीब्युटर्स दिसतंय ना, शो कॉन्ट्रीब्युटर्स. त्या शो कॉन्ट्रीब्युटर्सला क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर मग हे पेज ओपन होणार, आणि मग तिथं तुमचे 9 कोण कोण आहेत ते दिसणार. मी आता स्क्रीनशॉट घेतलाय, त्याच्यात थोडे दिसत आहेत. हे कधी झालेत माझे बघा, फेब्रुवारी 2024, स्कीम लॉन्च होण्याच्या आधीच हे माझे क्वालिफाय म्हणजे कन्सिडर करण्यासाठी ते झालेले होते. असोसिएट बनवल्यानंतर 250 प्लस व्हॉल्यूम पॉईंट त्यांच्या आयडीवर आहेत, जे आपल्याला पकडले जाऊ शकतात ते. त्यानंतर करण शिंदे मार्च मध्ये झालेत, त्याच्यानंतर तोबे समीर शेख असलम एप्रिल मध्ये झाले. म्हणजे जे झालेत ते दाखवणार. कॉन्ट्रीब्युटर टाइप, कॉन्ट्रीब्युशन, असोसिएट नेम, हे सगळे येतं. ओके. आता तुम्हाला बघायचंय की बाकी कोणाकोणात मी आता झालेत माझे 9 आणि 2, मग मी कोणाचे करू शकतो अजून, हे पण बघतायत. कोणाचे करू शकतो तर इथं बघा, इथं एक नाव इथं लिहिलंय शो पोटेन्शियल. शो पोटेन्शियल वर जेव्हा तुम्ही क्लिक करणार ना, त्यावेळेस तुमच्याकडे कोण कोण असे असोसिएट आहेत, ते असोसिएट झालेत, अजून 2 महिने पण नाही झाले, त्यांचे व्हॉल्यूम्स करणं बाकी, किंवा 100 झालेत, 50 झालेत, 249 झालेत, हे सगळं दाखवणार शो पोटेन्शियलला क्लिक केल्यानंतर. आता इथं असं येतं, शो पोटेन्शियलला क्लिक केल्यानंतर युअर पोटेन्शियल कॉन्ट्रीब्युटर्स, मग कॉन्ट्रीब्युटर टाइप, त्याच्या खाली त्यांचं येणार असोसिएट, ऍप्लिकेशन डेट, त्याच्या आधी नाव येतं, असोसिएट नेम, आणि इथं हे बघा, आता मी थोडं मोठं अक्युमुलेटेड व्हॉल्यूम, इथं फक्त नाव थोडंच आलंय स्क्रीनशॉट मध्ये, ते आहे अक्युमुलेटेड व्हॉल्यूम. तिथं त्या असोसिएटने किती व्हॉल्यूम केले 250 पैकी ते येणार, आणि व्हॉल्यूम निडेड म्हणजे किती कमी आहेत ते येणार. मग तुम्ही फोकस करू शकता, हा याचे 150 झालेत, 100 बाकी आहेत, या असोसिएटला अजून 100 जर करून घेतले 2 महिने पूर्ण होण्याच्या, तर हा माझ्या HPL क्वालिफिकेशन साठी कन्सिडर केला जाऊ शकतो, कन्सिडर केला जाऊ शकतो. हे सगळं तुम्हाला तिथं दिसणार. अशा पद्धतीने तुम्ही शोधू शकता माझे झालेत किती, किती बाकी आहेत, आणि कोण कोण बाकी आहेत, त्यांचे किती व्हॉल्यूम झालेत, किती बाकी आहेत, म्हणजे आपण त्यांच्यावर फोकसफुली काम करू शकतो. इतकी सोय कंपनीने करून दिलेली आहे. कॉर्पोरेटने खूप काळजी घेतलेली आहे. आपल्याला फक्त पाहून पुढे जाण्याची गरज आहे. ओके. तर आता ह्या क्वालिफिकेशन विषयी एवढंच होतं. आता त्याचे बेनिफिट काय काय हे मी तुम्हाला सांगतो. यस, हे क्वालिफाय केल्यानंतर, हे ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय करता, हे क्वालिफिकेशन पूर्ण केल्यानंतर
तुम्हाला त्याचे 4 ते 5 जबरदस्त असे बेनिफिट मिळणार आहेत. सगळ्यात पहिला बेनिफिट, सर्वात पहिला बेनिफिट काय, तुम्हाला पुढच्या पुढच्या वर्षी किती एक्स्ट्रा वॅगन आहेत माहितीये तुम्हाला? 4 एक्स्ट्रा वॅगन. मग तुम्ही ज्या रिजन मध्ये येता त्या रिजनच्या एक्स्ट्रा वॅगनचे 2 तिकीट तुम्हाला फ्री भेटणार आहेत. तुम्हाला तिकीट परचेस करायची गरज नाही. म्हणजे कमीत कमी 11-12 हजार ते तुम्हाला मिळाले जर आर्थिक दृष्ट्या विचार केला तर. एक्स्ट्रा वॅगनचे 2 तिकीट, कपल असाल तर कपल तिकीट तुम्हाला मिळणार आहे. ओके. आणि आयडीवर जर तुम्ही एकटेच असाल तर एकच मिळेल. दुसरा बेनिफिट, एरिक ओरी सरांचं लीडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे. जे ट्रेनिंग जर ते ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचंय, समजा बाहेर जाऊन काही बघा आपण ट्रेनिंगला जातो त्याची फीज असते, त्यांच्या ज्या ट्रेनिंगची फी आजच्या हिशोबाने विचार केला तर 8,90,000 आहे. 8,90,000 ते ट्रेनिंग तुम्हाला फ्री मिळणार आहे एरिक ओरी सरांच्या सोबत. ऑनलाईन, सध्या ऑनलाईन सांगितलंय त्यांनी. पण त्याची किंमत मार्केटमध्ये जर त्यांना ते ट्रेनिंग द्यायला बोलवलं तर त्यांची आहे 8,90,000 भारतीय रुपयांमध्ये आणि 10,000 अमेरिकन डॉलर, 10,000 US डॉलर, म्हणजेच आपले सध्याचे आजचे 8,90,000. ओके. तिसरा बेनिफिट, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कॉर्पोरेटच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही इव्हेंटला जाणार, प्रत्येक इव्हेंटला, त्यावेळेस तुम्ही जर वर्ल्ड टीम असाल, सुपरवायझर असाल किंवा फक्त असोसिएट असाल आणि बिझनेस बिल्डिंग स्कूल आहे, तुम्ही असोसिएट आहात, तुम्हाला जनरलच्या रांगेत उभं राहायची गरज नाही. तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळणार. VIP ट्रीटमेंट प्रत्येक ठिकाणी. तुम्ही सुपरवायझर वर्ल्ड टीम आहात आणि वर्ल्ड टीम स्कूलला गेले, तुम्ही तर VIP नाहीत पण तुम्ही HPL क्वालिफायर आहात, तुम्हाला VIPच्या रांगेत जाऊन तिकीट मिळणार. तिथं तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळणार, बसायला पण, सिटिंगला पण. ओके. त्याच्यानंतर कॉर्पोरेटच्या प्रत्येक मोठ्या इव्हेंटला तुमचं रेकग्निशन केलं जाणार. स्पेशल रेकग्निशन ऑफ HPL क्वालिफायर्स. तुमचं HPL क्वालिफायर म्हणून स्पेशल रेकग्निशन केलं जाणार. जसं आमचं एक्स्ट्रा वॅगन त्याला झालंय. महाराष्ट्रातून फक्त 5 ID क्वालिफाय होते, ओनली 5. आणि 4 झाले ट्रेनिंग, एक्स्ट्रा वॅगनचं तिकीट, VIP ची ट्रीटमेंट, त्याच्यानंतर सगळीकडे रेकग्निशन, आणि 5वं 16 ते 20,000 रुपयापर्यंतचे गिफ्ट तुम्हाला येणार घरी तुमच्या. हे क्वालिफाय केल्यानंतर, माझं अजून आलं नाही पण येणार. कदाचित तो क्वालिफिकेशन पिरियड संपल्यानंतर येऊ शकतं. आता याचा क्वालिफिकेशन पिरियड 1 फेब्रुवारी 2024, सॉरी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 आहे. पण याचा फायदा कधीपर्यंत मिळणार? VIP चे ट्रीटमेंट कधीपर्यंत मिळणार? 31 डिसेंबर 2025 पर्यंत. कधीपासून? ज्या दिवशी तुम्ही हे क्वालिफाय करणार त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, तुमच्या आयडीवर आल्यानंतर. आयडीवर यायला 24 ते 48 तास लागतात. म्हणजे तुम्ही क्वालिफिकेशन केलं आणि तुमच्या आयडीवर तुम्ही VIP HPL क्वालिफायर म्हणून आले, त्याच्यानंतर कॉर्पोरेट कडे ते डिस्प्ले होतं आणि मग तुम्हाला तिथून पुढे लगेच VIP. म्हणजे समजा तुम्ही आता आता HPL क्वालिफाय केले, नेक्स्ट मंथ पर्यंत तुमच्या आयडीवरती क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं दिसणार. नेक्स्ट मंथ मध्ये जे इव्हेंट्स असणार कॉर्पोरेटचे, तिथे तुम्हाला लगेच VIP ट्रीटमेंट स्टार्ट होणार. जशी आम्हाला लगेच एक्स्ट्रा वॅगन झाली होती तशी. एवढे 5 बिग बेनिफिट्स आहेत. ओके. तर HPL क्वालिफिकेशनच्या संदर्भात आज माझ्याकडून एवढंच होतं. पण तुमच्या काही पण शंका असतील, कोणाला काही कळलं नसेल क्वालिफिकेशन विषयी, तर तुम्ही हँडरेज करून विचारू शकता. नंतर मग मी MC कडे कॉल हँडओव्हर करेन. तुम्ही हँडरेज करून बिनधास्त शंका विचारू शकता.
जे पण काही लक्षात आलं नसेल ते अरुणा मॅडम आहेत, गजानन सर आहेत.